सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. देवावरच हा तुमचा विश्वास वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकाल. तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये तुम्ही कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये. आज तुमचा बाहेरच्या लोकांशी संपर्क येऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या ध्येयावरती ठाम राहिलात तर तुम्ही ते लवकरच साध्य करू शकाल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत कुठेतरी प्रवास करण्याची योजना आखू शकता. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला मिश्रित परिणाम देणारा ठरेल. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही कुटुंबातील चालू वाद हे संवादाद्वारे सोडवू शकाल. तुम्ही तुमच्या सोयीसाठी काही वस्तू देखील खरेदी करू शकता ज्यासाठी तुम्हाला फार पैसे खर्च करावे लागतील. परंतु सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना बदलीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागू शकतं. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायामध्ये काही योजना नव्यानं सुरू करू शकतात ज्याचा भविष्यामध्ये त्यांना चांगला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ज्यांना त्यांच्या करिअरची चिंता आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगली उंची दिसेल आणि तुम्ही घरातील आणि बाहेरील लोकांचा विश्वास अगदी सहज जिंकू शकाल. तुम्हाला आज कुटुंबातील महत्त्वाच्या बाबींबद्दल वरिष्ठांशी बोलावं लागेल. तुमचे काही प्रयत्न यशस्वी होतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एक नवीन छोटासा व्यवसाय सुरू करू शकता जो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा विचारपूर्वक पुढे जाण्याचा असेल. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन कुठल्याही योजनेमध्ये तुमचे पैसे गुंतवू नका आणि जर तुम्ही मालमत्तेशी संबंधित कोणत्याही कामामध्ये पुढे जात असाल तर त्यामध्ये तडजोड बिलकुल करू नका. तुम्हाला कोणाकडनंही पैसे उधार घेणं टाळावं लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा विवाह प्रस्ताव आल्यास तो मंजूर होईल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. दूर राहणाऱ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुमचं आज उत्पन्न वाढेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यावसायिकांसाठी चांगला राहणार आहे. आज तुम्हाला वेगवान वाहनं वापरताना काळजी घ्यावी लागेल. आज अनेक प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागतील. जर तुम्हाला व्यवसायामध्ये मंदीची चिंता असेल तर तीही दूर होईल. मित्रांसोबतचे तुमचे संबंध आज मजबूत होतील आणि नवीन काम करणं हे तुमच्यासाठी हिताचे राहील. तुम्ही तुमच्या पालकांसाठी आज भेटवस्तू आणू शकता. तुमच्या काही कायदेशीर बाबी तुमच्यासाठी डोकेदुखी बनू शकतात ज्यामध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. ते त्यांच्या भूतकाळातील चुकांपासून आज धडा घेतील आणि पुढे जातील. तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टींवरती हात आजमावण्याचा विचार करू शकता परंतु त्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या विचारसरणीचा पुरेपूर फायदा घ्याल. जर कुटुंबामध्ये काही वाद असेल तर तुम्हाला धीर धरावा लागेल. तुम्ही तुमच्या आईला तिच्या माहेरच्या लोकांना भेटायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे.
तुम्ही सर्व क्षेत्रातील कामगिरी चांगली कराल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठं पद मिळू शकतं आणि एखाद्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवणं मात्र तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जॉबच्या ठिकाणी तुम्ही काही कामासाठी लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. तुम्हाला आज मोठे आर्थिक फायदे मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामाची चिंता असेल तर ते काम आज पूर्ण होऊ शकतं. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा असणार आहे. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने वातावरण आनंददायी असेल. तुम्हाला आज कोणतंही काम करण्याची इच्छा होणार नाही. तुम्हाला कुटुंबाच्या सल्ल्यानं आज भविष्यातील निर्णय घ्यावे लागतील. तुम्हाला आज जवळच्या प्रवासाला जावं लागू शकतं. तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये आज तुम्ही व्यस्त राहाल. नवीन मालमत्तेची तुमची इच्छा मात्र पूर्ण होऊ शकते. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आजचा दिवस तुमच्या ऑफिसच्या कामांच्या योजना आखण्यामध्ये घालवाल. सर्वांशी तुमचे नातेसंबंध आणि सुसंवाद राखला तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. टीम वर्क करून देखील तुम्ही कुठलंही मोठं काम वेळेवरती पूर्ण करू शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. जर तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे काही मतभेद झाले असतील तर ते आज दूर होतील. परंतु परिस्थितीवरती मात्र तुम्ही नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांनी त्यांचा मोकळा वेळ इकडे तिकडे बसून घालवू नये. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशाला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुम्ही भांडणामध्ये अडकू शकता. आज कामाच्या ठिकाणी निष्काळजी तुम्ही राहू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. नोकरी करणारे लोक चांगलं काम करतील आणि तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल. आज कोणाचाही सल्ला तुम्ही घेऊ नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही बजेट बनवलं आणि त्याचं पालन केलं तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला काही लोकांची मात्र सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा ते तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील आणि ते लोक तुमच्या जवळचेच असतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामामध्ये तुमची प्रगती होईल. तुम्हाला आधुनिक जगामध्ये पूर्ण रस असेल आणि तुम्ही आज आर्थिक कामांमध्ये देखील प्रभावी असाल. सरकारी नोकरी करणाऱ्यांमुळे तुमची बदली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुमची होईल आणि तुम्हाला तिकडे जावं लागेल. तुम्हाला तुमचं काम हे जबाबदारीनेच पूर्ण करावं लागेल. तुम्ही तुमचा आज दिनक्रम सांभाळायला हवा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला आज कामामध्ये अडचणी येऊ शकतात. जर नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही काम सोपवलं गेलं असेल तर ते तुम्ही जबाबदारीने पूर्ण करावं. तुम्ही नवीन घर, दुकान इत्यादी खरेदी करण्याची योजना आखू शकता. तुमच्या कोणत्याही वैयक्तिक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला नोकरीमध्ये वरिष्ठ सदस्यांचा पूर्ण पाठिंबा आणि सहवास मिळत असल्याचं दिसून येते. तुमचा एखादा मित्र तुमच्या घरी पार्टीसाठी येऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य व्यस्त असतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.